ची स्पर्धा संपलेली आहे आणि आता आजचा रिझल्ट काय आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. तर आता आजचा निकाल आणखीन आजच्या आपल्या मान्यवर परीक्षक पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना मी विनंती करीन की त्यांनी कृपया मंचावर यावं. निकाल सांगण्याआधी आजच्या स्पर्धेविषयी थोडंसं की आजचे सिनियर चॅम्प्स आणि कालचे ज्युनियर चॅम्प्स ह्या दोघांचेही परफॉर्मन्सेस तुम्ही बघितलेत. तर आजचं तुमचं इम्प्रेशन काय झालं? खरंच कठीण आहे. निवडणं कठीण आहे कारण कोण एक्सप्रेशनमध्ये पुढे आहे, कोणी सुरामध्ये पुढे आहे आणि बरीच जण सगळ्यातच पुढे आहेत. त्यामुळे कुणाला डावलणं हा खूप कठीण प्रश्न आहे आणि हा तुम्हाला आता रोजच पडत जाणार आहे असं मला वाटतं. हो, तो पडतोच आहे परीक्षकांना रोजचा. फार सुंदर गातायत पण त्यातल्या त्यात आम्ही सगळ्यात जास्त गुण ज्यांना मिळालेले आहेत त्यांना निवडले. तर ज्यांना नाही मिळालं त्यांनी वाईट वाटून घेऊ नये कारण पुढे अजून भरपूर गायचं आहे त्यांना. अगदी उभं आयुष्य पडलेलं आहे. खूप लहान मुलं आहेत ही. आणि मला वाटतं की प्रत्येकाने असा विचार करायचा की माझी स्पर्धा या दुसऱ्या मुलाशी किंवा मुलीशी नाही आहे, तर माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे. त्यामुळे आजच्यापेक्षा मी उद्या कसं जास्त चांगलं गाईन, उद्यापेक्षा परवा जास्त कसं चांगलं गाईन हाच विचार केला पाहिजे. कारण इथे येणं आणि परफॉर्म करणं हीच मोठी परीक्षा असते आणि त्याच्यात ते उत्तीर्ण झालेलेच असतात अगदी. त्यामुळे जे काही पुढे उभं आयुष्य पडलेलं आहे ते कसं सुंदर करता येईल, त्यात आपण पुढे कसं जाऊ शकू, सगळ्या संकटांना सगळ्या डिफिकल्टीजना कसं आपण सामोरं जाऊ शकू आणि त्यातून आपण जेव्हा प्रत्यक्ष परफॉर्मन्स जेव्हा एखादा प्रोफेशनल म्हणून जाऊन देऊ तेव्हा ती खरी परीक्षा असते अगदी. तेव्हा बिलकुल डगमगून जायचं नाही काय. तर पुन्हा एकदा विचारू सगळ्यांना पहिलं कोण आलं असेल? शाल्मली. शाल्मली, कॉंग्रॅच्युलेशन्स. दुसरं नाव आहे मोहित. मोहित, कॉंग्रॅच्युलेशन्स. तिसरं येस शमिका. कॉंग्रॅच्युलेशन्स शमिका. अजून एक काढावं असं वाटतंय ना, त्यामुळे आम्ही स्टँड बायवर कोणाला ठेवलं असेल? कौस्तुभ. अभिनंदन सगळ्यांचं. स्टँड बायवर कौस्तुभला ठेवण्याचा डिसिजन झाला त्याबद्दल त्या पाठीमागचा विचार फक्त जरासा व्यवस्थित विस्तृतरित्या सांगू इच्छितो. 6-24 मुलांची उपांत्यपूर्व फेरी होणार आहे आणि त्याच्यातनं 12 मुलं तीन मुलं पर एपिसोड बाहेर जाणार असा फॉर्मॅट आहे. परंतु आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की अति प्रॉब्लेमॅटिक डिसिजन जर का झाला तर पुढे जाणाऱ्या 12 मुलांचा आकडा थोडासा इकडे तिकडे वाढवता येईल का असं आम्ही झी मराठीला रिक्वेस्ट केली. जितकं शक्य होईल तितकं ते करण्याचे त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे तो डिसिजन आपण नंतर घेऊ असं ठरलेलं आहे. त्यामध्ये आत्ता फक्त कन्फर्म नाही केलेलं पण अर्धा त्या बाजूला गेलेला आणि अर्धा कदाचित जाण्याची शक्यता नाही अशा बॉर्डरवरती कौस्तुभला ठेवण्यात आलेला आहे. याचा अर्थ खरंच तुझं गाणं खूप भावलेलं आहे पण काही रूल्समुळे फक्त आपल्याला एक आकडा जो आहे त्याला सांभाळायला लागतं. तेवढेच पार्टिसिपंट्स पुढे जाऊ शकतात. पण मला वाटतं कौस्तुभसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. राधिका आणि ऋतुजा या दोघी जाऊ. आणि इथे येऊन गाणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये, त्यामुळे तुमचं खरंच अभिनंदन. ऋतुजा, तुमचं पण खूप खूप धन्यवाद. इथे तुम्ही आलात आणि पहिल्यासारखीच परत मजा आली. मलाही खूप खूप आनंद मिळाला आणि तुमच्याकडनं खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टी स्पर्धकांना तर शिकायला मिळाल्याच, मलाही बऱ्याच शिकायला मिळतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. छोटीशी भेट आहे तुम्हाला झी मराठीकडून. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे ह्या कार्यक्रमाची सांगता तुम्ही करावी. जरूर. तू
कृष्ण होऊन ये तू बाळ कृष्ण होऊन कृष्ण होऊन ये तू बाळ कृष्ण होऊन ये दुडू दुडू ये धावत ये दुडू दुडू धावत ये दुडू 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 धावत ये दुडू दुडू धावत ये तू बाळ कृष्ण होऊन ये दुडू दुडू ये धावत ये शीतगंध घेऊन ये तू शीतगंध घेऊन ये तू शीतगंध घेऊन ये प्रीतदुंड होऊन ये मेघारे 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 Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.